श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओचा आपला नवीन विषय असा आहे की खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्या सोबत घेऊन आली आहे आणि हा अनुभव आहे एक दत्तभक्त वैभव जोशी यांचा. आणि ऐकूया त्यांच्या शब्दात. मी साधारण 4-4.5 वर्षांचा होतो तेव्हाची घटना आहे. आईची नर्मदा परिक्रमा आटोपली होती व गाणगापुरी मुक्काम होता. अचानक मला काय झाले समजले नाही. उलट्या सुरू झाल्या. काही खाल्ले तरी उलटी होत होती. डॉक्टरांचे औषध सुरू होते पण त्रास अजिबात कमी होत नव्हता. रोजच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या तिन्ही आरत्यांना आई मला घेऊन जायची कडेवर. आरती झाली की आई करुणा त्रिपदी म्हणत असे व नंतर घोर कष्टोद्धरण स्तोत्रही. आणि दिवसेंदिवस माझी तब्येत पूर्ण खालावत चालली होती. आईने श्री दत्तात्रयांना आळवणी केली. अचानक दुपारी 3:30च्या सुमारास मंदिरातून पुजारी आले. हातात चांदीचे नैवेद्याचे ताट होते. त्या पुजाऱ्यांनी विचारले, इथे कोणाचे लहान मूल आजारी आहे का? श्री गुरु महाराजांनी आज्ञा केली की हे ताट त्या मुलास द्यावे. धर्मशाळेतील लोकांनी माझ्याबद्दल सांगितले. पुजाऱ्यांनी ताट आईस दिले व सांगितले की हा 12 वाजता नैवेद्य दाखवला गेलाय, तो आता उचलला गेला. त्यावेळी गुरूंनी तुमच्या मुलासाठी हा नैवेद्य देण्याचा आदेश दिला आहे आणि हे त्यास खाऊ घाला व ताट नंतर आमच्या घरी पोहोचते करा. 10 नंबरच्या पेढ्याच्या दुकानामागे घर आहे, तिथे द्यायचे आहे. आईने ताट उघडले. त्यात केशरी भात थोडासा खाल्लेला होता. बाकी सगळे तसेच होते. मग आईने त्यातील प्रसाद मला खाऊ घातला व रिकामे ताट वाट्या स्वच्छ घासून परत करण्यास गेली. तो त्या पुजाऱ्यांनी सांगितले की नैवेद्याची ताट तर आम्ही कोणाला देतच नाही व आजचे ताट काय नेहमीच नैवेद्य झाला की तासभरातच परत येते. हे ताट आमचे नाही व आम्ही हा नैवेद्य देखील पाठवलेला नाही. ते साक्षात श्री नृसिंह सरस्वती होते, ते जे तुमच्यासाठी आले आणि प्रसाद देऊन गेले. तेव्हा आईने विचारले, ह्या ताटाचे काय? सगळी भांडी चांदीची आहेत तर त्याचे काय करू? त्यांनी सांगितले, ही तुमच्याकडेच राहू द्या. नंतर फक्त एकच उलटी झाली त्यानंतर व पुन्हा आजपर्यंत मला तसा त्याचा त्रासही झाला नाही. हा सर्व अनुभव मला आईने सांगितला आहे, कारण मला तेव्हाचे काही आठवत नाही. श्री दत्त गुरु आहेत व परीक्षा पाहतात, तू चिंता करू नकोस, ते पाठीशी आहे. आपापले भोग भोगूनच संपवावे लागतात. श्रीकृष्ण पांडवांच्या बरोबर सतत होते तरी त्यांना वनवास हा भोगावाच लागला की नाही. देव फक्त सोसण्याचे बळ देतो, त्यामुळे सगळे दूर गेले तरी चालतील पण तो दूर आपल्यापासून जायला नको. तर कसा वाटला हा अनुभव? भोग हे भोगूनच संपवावे लागतात. अनुभूती ही अशी येते, फक्त आपले ध्यान असणे गरजेचे आहे. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.